आज आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकीत संबोधित करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षांची आघाडी करत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पार्टी आणि बरेचसे रिपब्लिकन विचाराचे पक्ष हे या आघाडीत सामील झालेले आहेत। आमचा प्रयत्न होता की सर्व पक्ष एकत्रित यावेत। नरेशचंद्र ठाकरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा पराभव करायला सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजे। ही भूमिका इथंच नाही तर संपूर्ण देशात आता हळूहळू रुजलेली आहे आणि अनेक ठिकाणी लोक एकत्रित आलेली आहेत। महाराष्ट्रात काही लोकांना बरोबर घेण्याचं आम्हाला यश मिळालं, पण काही लोक आमच्याबरोबर यायचं का टाळलं हे माहीत नाही। या देशाच्या संविधानात बदल करण्याची शक्यता आहे। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। 400च्या पार आकडा नेण्याचा उद्देश हाच आहे की या देशाचं संविधान आपल्याला बदलता आलं पाहिजे आणि ते बदलू नये म्हणून या देशातली जनता एकसंघ व्हायला लागलेली आहे। पण काही लोकांनी त्याला आमचा मर्यादित प्रतिसाद दिला, किंबहुना ती बाजूला गेली। ठीक आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात आपण जर गेल्या तर आपल्याला एक लक्षात येईल की देशात जी परिस्थिती आहे तशीच आज महाराष्ट्रात शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हळूहळू महाराष्ट्रातली जनता देखील संघटित झालेली आहे। अनेक ठिकाणी उमेदवारांना भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्या युतीतल्या गावात शिरणं मुश्किल व्हायला लागलेलं आहे। प्रचार करणाऱ्या लोकांना गावातली लोक हुसकावून देत आहेत। तर आता इथनं पुढे भारतीय जनता पक्ष नको ही भूमिका, मानसिकता आता सामान्य माणसाच्या मनात झालेली आहे। आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, पण मला पहिल्यांदा हा मुद्दा सांगायचा आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते पूर्वी। या 4 खासदारांच्या पैकी 14-15 खासदार जागा मिळाव्यात अशी आमची पक्षाचे कार्यकर्ते म्हणून भूमिका होती। पण पवार साहेबांनी आम्हाला सबुरीचा सल्ला दिला आणि आम्ही 10 जागांवर समाधान मानलं। आणि ते करत असताना विदर्भातली जागा, अमरावतीची जागा मागच्या वेळी आम्ही लढलेली, भंडारा गोंदियाची जागा आम्ही मागच्या वेळी लढलेली, बुलढाणाची जागा आम्ही मागच्या वेळी लढलेली। या सगळ्या गोष्टीतून माघार घेऊन आम्ही वर्धा या एका महत्त्वाच्या जागेला प्राधान्य दिलं आणि वर्ध्यात तुमच्याबरोबर कोण उभा राहणार, तुम्ही कुणाला उभा करणार अशी अनेक जण चर्चा करत होते। आमचं लक्ष अमर काळेंच्यावर आजच नाही 5 वर्षापासून होतं आणि त्यामुळं अमर काळेंना आम्ही बोलवलं आणि म्हटलं, अमर बाबू तुम्हालाच आता उभा राहायला लागतंय। आणि पवार साहेबांच्या सूचनेचा, विनंतीचा मान त्यांनी राखला आणि आज काँग्रेस, शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वतीनं ते उमेदवारी करतात। चिन्ह तुतारी आहे। तुतारी चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवायचा तुम्ही प्रयत्न केला असाल असा माझा विश्वास आहे, पण अधिक चांगला ताकदीनं आपण करावं ही विनंती करतो। आज भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्यावेळच्या घोषणा कदाचित तुम्ही विसरला असाल, पण 50 दिवसात महागाई आम्ही घालवतो म्हणणाऱ्यांना महागाई दुप्पट झाली तरी अजून महागाईवर नियंत्रण आणता आलं नाही। 70चं पेट्रोल 105 पर्यंत गेलं,
500 रुपयाचा 400 रुपयाचा गॅस 1100 रुपयापर्यंत गेला आणि आज याच महाराष्ट्रात आणि भारतामध्ये यांनी घोषणा केली की आम्ही संपूर्ण देश भ्रष्टाचार मुक्त करू. ही गॅरंटी दिलेली होती. पण आज काय परिस्थिती आहे? सगळे महाराष्ट्रातले आणि देशातले जे जे भ्रष्टाचारी आहेत ते त्यांनी स्वतःच्याकडे घेतले. पक्षामध्ये या देशात कुणी काहीही केलं तर त्याला भीती दाखवायची आणि आपल्या पक्षाचं दार उघडं करायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं. ही भारतातल्या प्रत्येक राज्यातली व्यवस्था आज आपल्या सगळ्यांच्या समोर आली. इथपर्यंतच नाही, इलेक्ट्रॉल बॉन्डची नवी व्यवस्था केली. न खाने दूंगा न खाऊंगा ही जी भूमिका आहे त्या भूमिकेपासून एवढे पुढे हे गेले की भारतामधल्या सगळ्या कंपन्यांना ईडीच्या आणि आयटीच्या नोटिसेस पाठवून जर्जर केलं, बेजार केलं आणि त्यांना भीती दाखवून कुणाला आत घातलं आणि पैसे मागितले, कुणाला बाहेर काढताना पैसे मागितले. 1-2 कोटी नाही, 10,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम भारतीय जनता पक्षाच्या इलेक्ट्रल बॉन्ड नावाखाली भारतीय जनता पक्षाकडे गोळा झाली. हे तुम्ही लक्षात घ्या. आज या देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष तो आहे. या देशात सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याकडे आहेत, तक्रार नाही. पण गोळा ज्या पद्धतीने पैसे केले ती पद्धत जर बघितली तर या देशातल्या धनिक लोकांना, या देशातल्या वेगवेगळ्या कंपन्यांना, अगदी फार्मास्युटिकल कंपन्या ज्यांचं औषध रद्द झाले, बाद झाले, रिजेक्ट झाले, ते औषध देखील पुन्हा चालू करून दिलं. त्या पक्षाला भ्रष्टाचार जोडो पार्टी असं म्हणायला लागले आहेत आणि लोकांनाच लक्षात आलंय की पूर्वीच्या पेक्षा हे जरा जास्तच बिघडलेले आहेत. पूर्वी आमचं काँग्रेसचं सरकार होतं, एकही गुन्हा सिद्ध झाला नाही. सगळ्या केसेस आमच्याच काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी त्या केसेसच्या चौकशा लावल्या. परंतु त्या चौकशीतून सगळं बाहेर आलं. ते असं बाहेर आलं की त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नव्हता. आणि म्हणून मी आपणा सर्वांना एवढंच सांगेन की कुणावर विश्वास ठेवायचा? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची गॅरंटी घेणाऱ्यांना शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बोलायची आज त्यांना शक्यता वाटत नाही. मला आठवतं आपलं सरकार होतं दिल्लीला, पवार साहेब कृषी मंत्री होते. त्यावेळी यवतमाळ, अमरावती, वर्धा या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं शेतकऱ्यांचं. त्यावेळी खुद्द मनमोहन सिंग साहेबांना घेऊन पवार साहेब आले. पवार साहेबांनी यवतमाळला, अमरावतीला भेटी त्यांना दिल्या. या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांची समस्या ऐकली आणि पवार साहेब आणि मनमोहन सिंग दिल्लीला गेले आणि त्या ठिकाणाहून 6,000 कोटी रुपयाचं पॅकेज, त्यावेळी मी तुम्हाला 2004-5 सालचं सांगतोय, आज त्या 6,000 कोटीची किंमत फार झाली. पण तेव्हा तेवढे पैसे महाराष्ट्राला देऊन या भागातल्या ठिबक सिंचनापासून सगळ्या नव्या योजना कृषी खात्याच्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात या भागात झाल्या. आज देशामध्ये कर्जमाफी किती झाली? पवार साहेबांच्या वेळी देशात 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. मनमोहन सिंगांच्या समोर पवार साहेबांनी प्रस्ताव ठेवला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या संयुक्त सरकारने ही कर्जमाफी झाली. 10 वर्ष मोदी साहेब दिल्लीत सत्तेत आहेत. 10 वर्षात देशातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलनं केली. 700 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युमुखी पडले. पण मोदी साहेब त्या लोकांना भेटले नाहीत. मोदी साहेब त्यांच्याशी चर्चा करू शकले नाही. आजही आम्हाला आधारभूत किमतीच्यासाठी कायदा पाहिजे, ठामपणानं काहीतरी धोरण पाहिजे म्हणून दिल्लीत माणसं गेली शेतकरी. त्यांच्यावर अश्रुधूर, पाण्याच्या वॉटर पंपने फायरिंग करणं पाण्याचं, या अशा सगळ्या प्रकारे करून लोक शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून बॅरिकेड्स वेगळ्या पद्धतीच्या उभ्या केल्या, हे आपणा सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून पीक विम्याची गॅरंटी दिलेली, त्यातून काही झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पीक विम्याच्या बाबतीत तर एवढा प्रचंड गोंधळ आहे की देशातल्या पीक विमा कंपन्या श्रीमंत झाल्या पण पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आणि म्हणून मी आपणा सर्वांना एवढं सांगतो की आपण सगळ्यांनी थोडासा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार बऱ्यापैकी चाललेलं होतं. कोरोनाच्या काळातलं हे सरकार
देशात सगळ्यात उत्तम कोरोनाशी जर कोणी मुकाबला केला असेल तर महाराष्ट्र सरकारने केला, हे जगात आणि देशात सगळे आज मान्य करतात. उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या नदीवर प्रेत वाहून गेली, पण महाराष्ट्रात कुठंही कुठल्याही प्रेताची अंत्यविधी करताना कुठं कमतरता राज्य सरकारच्या माध्यमातून कधी भासली नाही, हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे चांगलं काम. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यावर सगळ्यात पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला. हजारो कोटी रुपयाची कर्जमाफी त्यावेळी आपल्या सरकारनं, त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारने देऊ केली, हेही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, खरं म्हणजे देशातलं सरकार गरिबांसाठी नाहीये. या देशामध्ये जे श्रीमंत आहेत त्या श्रीमंत वर्गाची काळजी घेणारं दिल्लीतलं सरकार आहे. या देशातल्या शेतकरी, शेतमजूर, दारिद्र्यात राहणाऱ्या माणसाच्या बाबतीत कोणती योजना मोदी साहेबांच्या सरकारने केली नाही. पण या देशातल्या मुठभर लोक प्रचंड श्रीमंत झाली आणि म्हणून श्रीमंत लोकांच्या जगाच्या पाठीवरच्या यादीत आपल्यातले 4-6 जण जाऊन बसली. पण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये गरिबांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. गरीब श्रीमंताचे चोचले किती, माझा विरोध नाही, पण आपल्या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे की वंदे भारत ट्रेन सुरू करणार म्हणून घोषणा झाली. पुण्याहून मुंबईला जायला 700 रुपये तिकीट आहे वंदे भारतचं, आणि पूर्वीची आपली जनता रेल्वे जी आहे त्यामध्ये 115 रुपयात माणूस पुण्याहून मुंबईला जातो. पण आता 700 रुपये वंदे भारत. मुठभर श्रीमंत माणसांची चोचले या देशात किती करायचे याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, अलीकडं लोक आपली अशी आहेत मानसिकता की सोयाबीनला दर नाही. 7,000 रुपयाचं सोयाबीन बापानं जाऊन मार्केटमध्ये 4,000 रुपयाला विकलं. 3,000 रुपये प्रति क्विंटल तोटा झाला. त्याचं बापाला दुःख आहे, पण पोरगा म्हणतो मोदी साहेबांनी 2,000 रुपये पाठवले. म्हणजे 50 क्विंटलचं सोयाबीन विकून 3,000 रुपयाने 1.5 लाख रुपये कमी आले आपल्या घरात. आणि दुसऱ्या बाजूनं मोदी साहेबांनी 6,000 रुपये पाठवले. याचा जास्त गवगवा आज देशात व्हायला लागलेला आहे. हे कुठले पैसे आले? तुम्ही 1 लाख रुपयाचं खत टाकलं तर 18% GST लावलाय तुम्हाला. त्या 18%तनं 18,000 रुपये तुमचे कपात होतात, आणि त्यातले मोदी साहेब तुम्हाला 12,000 रुपये, 6,000 ते आणि 6,000 राज्य सरकार देतात. पैसे आपल्याच खिशातले आहेत. आता नरेशचंद्र ठाकरे साहेब कुठंतरी निघाले होते, त्यांच्या खिशात जरा जाडजूड पाकिट होतं. त्यांचं पाकिट एका माणसानं मारल्यावर त्यात त्यांचा चेहरा दिसला. फोटो लावलेला होता पाकिटात. ते पाकिटात चेहरा बघितल्यावर तेही म्हटले, अरे एवढ्या चांगल्या भल्या माणसाचं पाकिट मारले, हे काय बरोबर नाही. पण पाकिटात 10,000 रुपये होते. त्याने 7,000 रुपये काढून घेतले, 3,000 रुपये परत पाकिटात ठेवले. आणि नरेश ठाकरे साहेब चालत होते, त्याच्या पुढे गेला आणि म्हटलं, साहेब हे तुमचं पाकिट आहे, हे जरा घ्या. नरेश ठाकरेंना वाटलं, अरे पृथ्वीवर अशी पण माणसं असतात एवढी प्रामाणिक, नम्रपणाने आपलं माल परत आणून देणारी अशी पण माणसं असतात. म्हणून नरेश ठाकरे खुश. 10-15 पावलं चालून गेल्यावर नरेश ठाकरेंच्या खिशाला जरा हलकं वाटायला लागलं. नरेश ठाकरेंनी परत पाकिट काढलं आणि बघितलं तर त्या माणसानं 7,000 रुपये काढून घेतलेले, ह्यांना 3,000 रुपयेच मिळाले. असा या देशात पाकिट मारायचा धंदा चालू आहे. तुमच्या पायात घातलेल्या चपलेवर आमचं सरकार होतं त्यावेळी कर नव्हता. 200 का 400 रुपयाच्या पेक्षा स्वस्त चप्पल घेतली, कर मुक्त होती. गरिबांनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी स्वस्त होत्या आणि करमुक्त होत्या. तुमच्या आज शर्टावर टॅक्स आहे, तुमच्या धोत्रावर टॅक्स आहे, तुमच्या साडीवर टॅक्स आहे, तुमच्या चपलेवर टॅक्स आहे, तुमच्या पॅन्टवर टॅक्स आहे, तुमच्या टोपीवर टॅक्स आहे. तुम्ही काहीही खरेदी करा देशात, तुमच्याकडून मोदी साहेब टॅक्स घेतात. गरीबाला टॅक्स मुक्त नाही, गरीबाला मोकळीक नाही. तुमच्याच खिशातले पैसे काढायचे आणि तुम्हाला द्यायची. ह्याला जास्त बुद्धी लागत नाही. ह्याचं जरा चिंतन करा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जाहीरनामा काढलेला आहे. त्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलंय की GST सुधारू आम्ही. GST एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना निर्दयी GST भारतात लावलेली आहे.
त्याला ह्युमन फेस देऊ आणि गरिबांना वापरणाऱ्या वस्तू आम्ही जीएसटीतून मुक्त करू. शेतकऱ्यांच्या अवजारावर जीएसटी लागतो, तो जीएसटी पण आम्ही काढू अशी घोषणा एका जाहीर पत्रात आम्ही जाहीरनाम्यात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आज कुठलाही टार्पोलिन खरेदी केलं, शेतीसाठी ट्रॅक्टर केला, कुठला नांगर खरेदी केला, तरी त्याच्यावर जीएसटी देऊन आपण घरी जातो. आमचं सरकार आलं तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नातनं, जीएसटीच्या बंधनातनं मुक्त करण्याची शपथ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला आज या ठिकाणी देतो. आमच्या गरीब घरातल्या महिला आहेत, गरीब घरातल्या महिलेला 1 लाख रुपये देण्याची व्यवस्था दरवर्षी करायची घोषणा आम्ही केलेली आहे. अंगणवाडीच्या आणि आशा वर्कर ज्या आहेत त्यांच्याकडून त्यांना जेवढे केंद्र सरकार आज पैसे देतो त्याच्या दुप्पट पैसे आमचं सरकार आल्यावर अंगणवाडीच्या सेविकांना आणि आमच्या सगळ्या आशा वर्करना द्यायचं. ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. ही आमची भूमिका आहे. मी फार वेळ बोलत नाही, 2च मुद्दे फक्त सांगतो. एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही माहित नाही, तुम्ही बँकेत ट्रान्झॅक्शन केलं की 18 पैसे 18 रुपये दर महिन्याला आपले कपात होतात. तुम्ही 2दा बँकेतनं पैसे काढले का 50 वेळा काढले तरी तुमच्याकडून 18 रुपये घेतले जातात महिन्याला. म्हणजे 18 रुपये गुणिले 12 रुपये 12 महिने एवढे तुमच्या अकाउंटवरून SMS सर्व्हिस म्हणून पैसे कपात होतात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50 कोटी खाती आहेत. 50 कोटी खाती, 50 कोटी खाती गुणिले 18 रुपये गुणिले 12 रुपये एवढे पैसे स्टेट बँकेला कमवायला परवानगी या सरकारने दिली आहे. सेवा आपलेच पैसे आपल्यातूनच कपात करतात सेवेच्या नावाखाली. या देशातल्या भारतीय बँकांना अशा अनेक सवलती दिलेल्या आहेत आणि म्हणून आज देशात वेगळ्या बँकांमध्ये 291 कोटी खाती आहेत. 291 कोटी. आणि बँका SMS चार्जेस मधून तुमच्याकडून किती घेतात? 18 रुपयाला महिन्याला म्हणून किती होते माहिती का ती रक्कम? ही आपल्याला 216 रुपये वर्षाला होते. असे भारतीय बँका 62,856 कोटी भारतात गोळा करतात. 62,856. म्हणून मी मगाशी म्हणत होतो पवार साहेबांनी जी कर्जमाफी दिली ती 72,000 कोटीची होती. ह्याच्यात जरा पैसे घातले आणि बँकांची ही सेवा बंद केली तर 70-80 हजार कोटी रुपये भारतातल्या शेतकरी जो संकटात आहे त्याला कर्जमाफी द्यायला कुणी यांचे हात बांधलेले नव्हते, पण बँकांची धन यांनी केली. आपल्याला मात्र मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत त्यात काही आपला काही कुठं वाटा आहे अशी भानच भारतीय जनता पक्षाला नाही. तुम्ही मागच्या वेळी इथे एक आमदार निवडून दिला. शेवटचा मुद्दा सांगतो आणि तो लय भारी निघाला. पवार साहेबांनी मला येऊन त्या बाबांना सांगितलं, आम्ही हर्षवर्धन देशमुख साहेबांना तिकीट द्यायचं म्हणत होतो. तो येऊन म्हटला की अमर काळे माझे जवळचे पाहुणे आहेत, अमर काळेंना तुम्ही तिकीट द्या, हर्षवर्धन भैयांच्या पेक्षा अमर काळेंना द्या. मला वाटलं तो आता आज स्टेजवर उभा असेल, बसलेला असेल. पण एकदा सत्तेची आणि पैशाची मस्ती चढली की माणसं कशी बाद होतात आयुष्यात, राजकारणात. त्याचं तुमचा आमदार सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आता नरेशजी, तुम्ही आणि हर्षवर्धनजी, आमची विनंती आहे, तुम्ही दोघांनी मोकळ्या मनाने भारतीय जनता पक्षाचे इथं एक दिवे लावणारे होते, त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्ही चांगली व्यवस्था केली, याबद्दल आहेत ना. इथं संत्र्यावर संकट आलेलं आहे, तोंडात एक शब्द नाही. काल परवा अतिवृष्टी झाली, गव्हाचा प्रश्न तयार झालाय, संत्र्याचा झालाय, सगळ्या लिंबाच्या बागेचा झालाय, मोसंबीचा झालाय. कुणावरही भारतीय किसान मोर्चाच्या अध्यक्षाला बोलायला वेळ नाही, कारण आता बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय. आणि म्हणून माझी स्वतःची खात्री आहे की अमर काळे हे प्रचंड मताने उद्याच्या निवडणुकीत विजयी होतील. आणि मला खात्री आहे
की तुम्ही सगळे ताकदीनं एका नव्या उमद्या नेत्याला दिल्लीमध्ये पाठवा आणि हे सगळे प्रश्न धसाला लावण्याचं काम करा, एवढाच विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. काल परवा नांदेडला मोदी साहेबांची एक काल सभा झाली. त्या सभेत त्यांनी सांगितलं की काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे. मी टीव्हीवर बघितलं, काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे. त्या भिंतीच्या सगळ्या विटा त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या. काल नांदेडच्या स्टेजवर ज्या नांदेडला आणि मराठवाड्याला शंकरराव चव्हाणांनी विकासाचं दार उघडलं आणि विकास नेला, ज्या विलासराव देशमुखांनी नांदेड मराठवाड्यात सेवा अतिशय उत्तम करून 2 मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला, त्यात तिसरे मुख्यमंत्री म्हणून आमचे अशोकराव पण मुख्यमंत्री झाले, अनेक कामं केली. आज या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामावर पाणी टाकण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. त्यातले एक मुख्यमंत्री स्टेजवर हयात असताना, शेजारी बसलेले असताना, पण तरी देखील आमचे अशोकराव चव्हाण टाळ्या मारत होते. काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे याला दुजोरा देत होते. म्हणजे सगळंच गुंडाळून काहीही मनात न ठेवता काही लोक आमच्यातनं पलीकडे गेले आहेत, नेते पलीकडे गेले आहेत, पण पवार साहेबांच्या मागं महाराष्ट्रातली जनता ठिकठिकाणी ठामपणानं आहे. आणि आज महाराष्ट्रात पवार साहेब जिथं जिथं जात आहेत तिथं प्रचंड मोठा झंझावात त्यांच्याकडे आहे. आणि मी वय सांगितलं तर मला ते रागवतील म्हणून मी वयाचा उल्लेख करत नाही, पण या काळात देखील पवार साहेब दिवसाला 4-4 ठिकाणी सभा घेत आहेत. 55 ते 60 सभा फक्त आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी त्यांनी राखीव ठेवल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वेगळ्या सभा आहेत. एवढा प्रचंड मेहनत करणारा नेता भारतात आजपर्यंत झाला नाही. आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्या दारात आलोय. आमच्या अमर काळेंना प्रचंड विजयी करा म्हणून तुतारी आमच्या चिन्हावर आपण शिक्का मारा, बटन दाबा आणि अमर काळेंना तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या. अनिल बाबू देशमुख इथं ठाम मांडून आहेत. मला खात्री आहे की हर्षवर्धनजी, नरेशजी, आपण सगळेच ताकदीनं या मतदारसंघात मोठा मताधिक्य त्यांना द्याल आणि विजयी कराल अशी माझी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.